अमेरिकेकडून चीनला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. चीननं अमेरिकेवर लावलेलं अतिरिक्त 34% आयात शुल्क हटवावं. दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर अतिरिक्त 50% शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला हा इशारा दिला. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका उडाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, भारतासह 50 देशांवर टेरिफ लागू केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, भारतासह 50 देशांवर टेरिफ लागू केलेला आहे. ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चीनकडून देखील अमेरिकेवर 34% आयात शुल्क लागू करण्यात आलं आहे. चीनच्या शी जिनपिंग यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. अमेरिकेकडून चीनला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. अमेरिकेवर लागू केलेलं 34% आयात शुल्क मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. आज दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णय मागे घ्या, अन्यथा आणखी 50% आयात शुल्क लावण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. चीननं सहकार्य केलं नाही तर नवीन शुल्क 9 एप्रिलपासून लागू होईल असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. याशिवाय चीननं प्रस्तावित केलेल्या कोणत्याही बैठकीवरील चर्चा त्वरित संपुष्टात येईल असा इशाराच ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर चीन सरकारच्या निर्णयाकडे आता जगभरातील देशांचं लक्ष लागलंय. चीननं माघार घेतली नाही तर दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाच्या तीव्र झळा इतर देशांना देखील बसण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारत आणि चीनचे संबंध सुधारणार का? भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय आहे. संबंध सुधारण्यावर देखील भर देण्यात येतोय. भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांची ग्लोबल टाइम्सला मुलाखत आहे. जिनपिंग यांनी मुर्मूंना व्यापाराबाबत संदेशही पाठवल्याचं शू फेईहोंग यांनी म्हटलंय. तर भारताशी व्यापार वाढवण्यावर चीनचा भर असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर भारत चीनचे संबंध सुधारणार का? अमेरिकेकडून चीनवर 34% आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 34% आयात शुल्क टाळण्यासाठी चीननं भारतीय बाजारपेठेकडे आता आपलं लक्ष वळवलंय. भारतातून चीनमध्ये आयात वाढवण्याचं जिनपिंग सरकारचं लक्ष आहे. भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांच्याकडून व्यापार वाढवण्याबाबत भाष्य करण्यात आलंय. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय आहे. संबंध सुधारण्यावर देखील भर देण्यात येतोय. ग्लोबल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये शू फेईहोंग यांनी हे वक्तव्य केलंय. जिनपिंग यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना व्यापाराबाबत संदेश देखील पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अमेरिकेकडून टेरिफ लागू होण्याआधीच चीनकडून भारताला हा संदेश पाठवण्यात आला आहे. लवकरच भारत आणि चीनमध्ये व्यापाराबाबत चर्चा होण्याचे संकेत देखील मिळत आहेत. याआधीच भारत आणि चीनमधील अनेक उद्योग एकमेकांवर अवलंबून आहेत.